विरोधक, काही आप्त, काही सहकारी, काही अलायन्समधले मित्र, या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य भरेला शोभणारं नव्हतं. म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे, विरोधक त्यांना विरोधक, लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही, उद्धव ठाकरेंना नाहीच नाही. शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काही येतच नाही. कुठलंही काम कार्य, मुख्यमंत्री झालं बा, एवढं विधायक कार्य केलं, महाराष्ट्राचा GDP वाढवला, पर कॅपिटा इन्कम वाढवला, सुविधा, शिक्षणाचा दर्जा वाढवला, आरोग्य, हे काही सांगत नाही. फक्त मोदींना, अमित भाईंना, नारायण राणे, देवेंद्र यांना शिव्या. फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही, परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष, मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, अमित शहा यांचं अभिनंदन करतो. तिसऱ्यांदा सत्ता आली, तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे. म्हणजे याची फजिती झाली. त्यांनी आता तोंड बंद करावी, नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहावं. इथलं कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं. आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा, आता कुठे जाणार? ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल, आणि ज्याने दगाफटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल.